रोज पेढ बनवायचं असलं की 1760 नाटकं करत बसतो आणि आज घरी कोणच नव्हतं म्हणून पेढ करायची बारी माझ्यावर आली होती. सगळं सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण, स्वागत आहे तुमचं तडाखेबाज ब्लॉगरच्या तडाखेबाज ब्लॉग मध्ये. आज आहे 60 दिवसात 10,000 फॉलोअर्स करण्याचा दिवस 8वा. जसं की मी ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं तसं जर घरी पेढ बनवायचं असलं ना की मी मम्मीला आहे ना कशी तरी गांडावतो आणि बाहेर पळून जातो. पण ते म्हणतात ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तसंच माझ्यासोबत काहीतरी झालं होतं. मग मी म्हणलं आलिया बोगासी असावे सादर. आज किती जरी नाटकं किती जरी म्हणी म्हणल्या ना तरी आज काय माझी सुट्टी होणार नव्हती. म्हणूनच मग मी आपल्या पेढ्याच्या पोत्यातून पेढ्याची पिशवी काढली. मग पेढ्याची पिशवी घेतल्यानंतर पेढ्याच्या खाली हातरण्यासाठी जो मम्मी कागद वापरती तो कागद घेतला आणि नेमका जो कागद काढला तो कागद वेगळाच निघाला. आता ना नशिबाला दोष देऊ शकतो ना हाताला. मग चुकीचा कागद त्याच्या जागेवर ठेवला आणि जो पेढ्याचा कागद आहे तो कागद चटईवर हातरून घेतला. मग खाली गरीब गाय सारखं बसून पिशवीतला जेवढा पेढा लागेल तेवढा काढून घेतला आणि त्या पेढ्याला मळायला सुरुवात केली. मग पेढा मळून झाल्यावर पटापट पेढ्याच्या गोळ्या टाकल्या आणि थोड्याच वेळात सगळा पेढा करून झाला. सगळा पेढा झाल्यानंतर हात धुवून घेतलं आणि पेढा घेऊन पप्पांच्या दुकानाकडे प्रस्थान झालं. पेढ्याला दुकानावर पोच केलं आणि घरी आल्यावर पप्पांची माझी नाही तेवढी सगळी कपाटातली कपडे बाहेर काढली आणि निघालो एका पिशवीत भरून आमच्या इस्त्रीवाले आजोबांकडे. मग आपली कपड्यांची पिशवी त्यांच्याकडे पोच केली. आहेत आमचे इस्त्रीवाले कदम आजोबा. त्यांच्या चेहऱ्यावरल्या हावभावावरून तुम्हाला कळलं असेल ते काय म्हणताय. आजच्या ब्लॉग मध्ये एवढं. भेटूयात पुन्हा एकदा चॅलेंजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि मला कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला.